मागच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं आपण बाय ॲक्सियल ट्रेस सिस्टीम. आता काय आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण ट्राय ॲक्सियल ट्रेस सिस्टीम आणि काय रिलेशन बिटवीन थ्री मॉड्युलस ऑफ कॉन्स्टंट्स. हे थ्री मॉड्यूल आहेत, याला म्हणतो आपण थ्री मॉड्यूल. पहिल्यांदा याचं रिलेशन यंग्स मॉड्युलस ई, बल्क मॉड्युलस के आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आता मॉड्युलस ऑफ रिजिडिटीला तीन प्रकारे डिनोट केला जाते. किती प्रकारे? तीन. सी, जी, एन. वेगवेगळ्या बुकमध्ये वेगवेगळ्या नोटेशन्स असतात. आणि काय रिलेशन आहे तिघांमध्ये? ते ई इज इक्वल टू 2g इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू. ई इज इक्वल टू 2g इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू. ई इज इक्वल टू 3k इन ब्रॅकेट 1 मायनस ट्वाइस म्यू. आणि तिसरं रिलेशन आहे, याचा काही जास्त यूज नाही आहे, पण या दोन रिलेशनचा आता ई इज इक्वल टू 9kg मायनस 3ke अपॉन जी. हे कोणामधले रिलेशन आहे? ई, के आणि जी. यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. नंतर आहे तुमचं ट्राय ॲक्सियल ट्रेस सिस्टीम. कोणाला म्हणायचं ट्राय ॲक्सियल ट्रेस सिस्टीम? ज्या फोर्स सिस्टीममध्ये तिन्ही साइडने ट्रेस असतात, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस, त्या सिस्टीमला कोणती सिस्टीम म्हणायची? ट्राय ॲक्सियल ट्रेस सिस्टीम. कोणती सिस्टीम म्हणायची? ट्राय ॲक्सियल ट्रेस सिस्टीम. तर सिग्मा एक्स, सिग्मा वाय, सिग्मा झेड ट्रेसेस इन एक्स वाय झेड डायरेक्शन. ई एक्स, ई वाय, ई झेड स्ट्रेट इन एक्स वाय झेड डायरेक्शन. त्यांचे फॉर्म्युले डायरेक्ट करायचे, याचं एक्सप्लेनेशन वगैरे प्रूफ वगैरे तुम्हाला नाही. डायरेक्ट फॉर्म्युले आणि त्याचे प्रॉब्लेम्स डिप्लोमा लेवलवर एवढाच राहते. तर स्ट्रेट इन एक्स डायरेक्शन मागं काय होतं? बाय ॲक्सियल होता, तर झेड नव्हता, फक्त कोण होता? एक्स आणि वाय. आता झेड आहे, तर स्ट्रेट इन एक्स डायरेक्शन सिग्मा एक्स ई एक्स इज इक्वल टू सिग्मा एक्स अपॉन ई म्यू सिग्मा वाय अपॉन ई म्यू सिग्मा झेड अपॉन ई. स्ट्रेट इन वाय डायरेक्शन वाय पॉझिटिव्ह, बाकीचे दोन निगेटिव्ह. एक्स काढताना काय करायचं? एक्स मला पॉझिटिव्ह घ्यायचं, बाकीचे दोन निगेटिव्ह, त्याला म्यू लावायचं. स्ट्रेट वाय डायरेक्शनला काढायचं असेल तर सिग्मा वाय अपॉन ई पॉझिटिव्ह, एक्स आणि झेड निगेटिव्ह. स्ट्रेट इन झेड डायरेक्शन झेड वाला पॉझिटिव्ह, एक्स आणि वाय वाला निगेटिव्ह. इकडे काय होतं? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनचा, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनचं तिथं काय होतं? फक्त ई एक्स आणि ई वाय. हेच फॉर्म्युले जर तुम्ही बाय ॲक्सियल साठी घेतले तर काय ते? ई एक्स सिग्मा एक्स अपॉन ई मायनस म्यू इंटू सिग्मा वाय अपॉन ई. ई वायचं काय ते? सिग्मा वाय अपॉन ई मायनस म्यू इंटू सिग्मा एक्स अपॉन ई. कोणासाठी? बाय ॲक्सियल. ट्राय ॲक्सियलमध्ये एक शिल्लक आहे, ट्राय ॲक्सियलमध्ये काय ते? एक शिल्लक. झेडमध्ये घेतलं तर झेड पॉझिटिव्ह, एक्स आणि वाय निगेटिव्ह. तिथं काय घेतलं होतं? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनचा डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू ई एक्स प्लस ई वाय. इथं ई एक्स प्लस ई वाय प्लस ई झेड. हा फॉर्म्युला सेम आहे, हा नवीन फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी. तिथं हा फॉर्म्युला घेतला होता तुम्ही, ई व्ही इज इक्वल टू सिग्मा अपॉन ई इन ब्रॅकेट 1 मायनस ट्वाइस. इथं घ्यायचं तुम्हाला सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड अपॉन कॅपिटल ई इन ब्रॅकेट 1 मायनस ट्वाइस. तुमची स्ट्रेन काढण्याचे दोन फॉर्म्युले, एक स्ट्रेनच्या फॉर्ममधला आणि एक ट्रेसच्या फॉर्ममधला. म्हणजे जर तुम्हाला स्ट्रेन विचारले नाही तर ट्रेस म्हणून तुम्ही व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन, ईव्हीला काय म्हणतो आपण? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. ईव्हीला काय म्हणतो? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. बाकी तेच आहे, टेन्साईल असला तर पॉझिटिव्ह घ्यायचं, कॉम्प्रेसिव्ह असला तर निगेटिव्ह घ्यायचं. सेम टेन्शन ॲज. तर हे कोणाचे फॉर्म्युले आहे? ट्राय ॲक्सियल ट्रेस सिस्टीमचे. आणि हे रिलेशन आहे ई, जी आणि के मध्ये. आता गिव्हन काय दिलेलं आहे? पहिल्यांदा प्रॉब्लेम रीड करायचे. हे सर्व दिलेले आहे तुम्हाला प्रॉब्लेम. लिखून आपला प्रॉब्लेम स्टार्ट. रेक्टेंग्युलर ब्लॉक 200, 300, 500. आता कोणती साईड कशी आहे हे त्याला डायग्राम गिव्हन दिल्यामुळे डायग्राम दिसतो. गिव्हन नसेल तर मग कसे बनवायचे डायग्राम ते त्या प्रॉब्लेममध्ये. याच्यात डायग्राम गिव्हन आहे. एज सब्जेक्ट टेकिंग ट्रेसेस, त्यांना तीन ट्रेसेस दिलेला हे दिलेले आहेत. 500 टेन्साईल, 600 टेन्साईल, 700 कॉम्प्रेसिव्ह. शोन इन फिगर. कॅल्क्युलेट चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे डेल्टा व्ही. चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे डेल्टा व्ही. तर सुरुवात पहिले पाहायचं आता याच्यात एक्स कोणता, वाय कोणता, झेड. जनरली याला म्हणायचं एक्स, हा असा एक्स
हा तुमचा y आणि याला म्हणायचं z. ॲक्सिस गिवन नसल्या तर हा जो 500 होईल हा काय आहे तुमचा सिग्मा x. हा जो 700 होईल हा काय होईल सिग्मा 1. असा x असा y आणि दोघांना परपेंडिक्युलर याला म्हणायचं सिग्मा c. याला काय म्हणायचं सिग्मा c. ओके. हे याला म्हणू आपण लेंथ, याला म्हणू आपण विड्थ आणि याला म्हणू आपण थिकनेस. याला काय म्हणू थिकनेस. ठीक आहे. तर पहिल्यांदा गिवन डाटा किती आहे सिग्मा x. सिग्मा x 500 टेन्सेल. 500 काय आहे टेन्सेल. तर 500 न्यूटन पर mm स्क्वेअर. टेन्साइल असल्यामुळे पॉझिटिव्ह. सिग्मा y कसा आहे कॉम्प्रेसिव्ह. सिग्मा y कसा आहे कॉम्प्रेसिव्ह. काय घ्यायचं त्याला -700 न्यूटन पर mm स्क्वेअर. सिग्मा z कसा आहे बाहेर आहे म्हणजेच टेन्साइल आहे. सिग्मा z 600 न्यूटन पर mm स्क्वेअर. अजून E ची किंमत किती आहे ती 200 गिगापास्कल. गिगापास्कलचं कशात कन्वर्ट करा न्यूटन पर mm स्क्वेअर. न्यूटन पर mm स्क्वेअर. 1/m म्हणजेच काय म्यू. 1/m म्हणजेच काय म्यू. किती आहे म्यू. म्यू इज इक्वल टू 0.25. काय म्हणते चेंज इन व्हॉल्यूम का. कशाची किंमत काढा डेल्टा व्ही. तर आपण पहिल्यांदा काय करू व्हॉल्यूम काढून. व्हॉल्यूम इज इक्वल टू लेंथ विड्थ इनटू थिकनेस. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे लेंथ विड्थ आणि थिकनेस. किती आहे लेंथ. आता इथेच लिहिली मी लेंथ. याला म्हटलं मी आणि याला काय म्हटलं इकडे सेपरेट लिहिण्याची गरज. किती आहे लेंथ 500 विड्थ 300 थिकनेस 200. किती आहे ते व्हॉल्यूम. करा कॅल्क्युलेट. व्हॉल्यूम इज इक्वल टू थर्टी इंटू 10 to the power 6 mm क्यूब. 30 इंटू 10 to the power 6 mm क्यूब. हे कोणाची व्हॅल्यू झाली व्हॉल्यूमची. आता काय विचारलं त्याने चेंज इन व्हॉल्यूम विचारलं. मला सांगा किती फॉर्म्युले तुमच्याकडे चेंज इन व्हॉल्यूमचे. डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू dx प्लस dy प्लस dc. दूसरा फॉर्म्युला काय आहे डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू काय सिग्मा x प्लस सिग्मा y प्लस सिग्मा z अपॉन e इन ब्रॅकेट 1 मायनस ट्वाइस. कोणता फॉर्म्युला पहिला लावायचा का दुसरा लावायचा. डाटा काय दिलेला आहे तुम्हाला ex दिलेला आहे का नाही. ey दिलेला आहे का नाही. ez दिलेला आहे का नाही. कॅल्क्युलेट काय करायचं आहे डेल्टा व्ही काढायचा. व्हॉल्यूम माहित आहे माहित. ई माहित आहे माहित. म्यू माहित आहे हो. सिग्मा x सिग्मा y सिग्मा z. जो डाटा असेल तो फॉर्म्युला लावतात. पण याला सॉल्व करता येते का याने सॉल्व करता येते. पहिले ex काढावं लागेल मग ey काढावं लागेल मग ez कॅल्क्युलेट करावं लागेल. नंतर त्यांची ॲडिशन करून डेल्टा व्ही भेटेल. सिंपल वे काय आहे हा फॉर्म्युला लावा. कोणता लावा व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. नाउ व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन इज गिवन बाय व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन इज गिवन बाय काय फॉर्म्युला डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू सिग्मा x प्लस सिग्मा y प्लस सिग्मा z अपॉन e इन ब्रैकेट 1 माइनस ट्वाइस v. 1 माइनस ट्वाइस v. डेल्टा v कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हॉल्यूम किती आहे 30 इंटू 10 टू द पॉवर 6 इज इक्वल टू व्हॅल्यू बरोबर पुट करायचे. सिग्मा x काय आहे पॉझिटिव्ह 500. सिग्मा y काय आहे -700. सिग्मा z का है पॉजिटिव 600 अपॉन e ची किंमत 2 into 10 to the power 3 इन ब्रॅकेट 1 minus 2 into म्यू ची किंमत 0.8. याचं कॅल्क्युलेशन करायचं याच्यावरून डेल्टा v इज इक्वल टू म्यू ची व्हॅल्यू 0.20 हरला.
याला सॉल्व करा. याच्यावरून कोणाची व्हॅल्यू काढा, डेल्टा व्हीची. तर तुमचा डेल्टा व्ही येतो. याचं व्हॉल्यूम चेक करा बरं, व्हॉल्यूम किती येते. व्हॉल्यूमची व्हॅल्यू एवढीच येते 30 ओम. याच्यावरून जर व्हॅल्यू काढलं तर व्हॅल्यू येते 30 इंटू 10 to the power 3 mm cube. डेल्टा व्ही इज इक्वल टू 30 10 to the power 3 mm cube. हे झालं तुमचं कोणतं आन्सर, फायनल आन्सर. चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू 30 इंटू 10 to the power 3. आन्सर चेक करायचे. समजलं ना. आन्सर मध्ये प्रॉपर व्हेरिएशन येऊ शकते. मला काय कॅल्क्युलेशन करा.